त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालाय। आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द झाले। त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ हरपलेले। सध्या जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले एकमेव पंतप्रधान आपल्यात होते, मात्र काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं। केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी PhD ची पदवी प्रदान केलेली होती। हिंदू महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं। एकंदरीत मनमोहन सिंग यांची जी कारकीर्द राहिलेली आहे ती संपूर्ण देशासाठी फार महत्त्वाची ठरलेली आहे। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आपण एक नजरही टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयातून आर्थिक सल्लागार म्हणून काम मनमोहन सिंग यांनी पाहिलं। 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर राहिले। 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार ते राहिले। 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला। 1991 मध्ये मात्र नरसिंह राव सरकारमध्ये ते अर्थमंत्री म्हणून काम बघत होते। 2001 मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली। 2004 ते 2014 सलग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं। तर डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग 10 वर्ष पंतप्रधान होते। त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले गेम चेंजर निर्णय नेमके कोणते आहेत तेही आपण बघूयात। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरुवात मनमोहन सिंग यांनी केली। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना सुद्धा मनमोहन सिंग यांनी सुरू केलेली होती आणि हे निर्णय गेम चेंजर देशासाठी ठरले। माहिती अधिकार कायदा मनमोहन सिंग यांनी आणला। भूसंपादन कायदा सुधारणा सुद्धा मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच झाली आहे। अन्न सुरक्षा योजनेची पायाभरणी मनमोहन सिंग यांनी केली। हे अत्यंत प्रभावी असे निर्णय खरं तर मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतले। यासह पुढे उर्वरित बातम्यांचा आढावा टॉप 50च्या माध्यमातून घेऊयात। भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली। त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालाय। आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आलेला आहे। भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे। नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले। अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे।
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलं। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या शब्दात अमित शहा यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे। मनमोहन सिंग यांच्या निधनाने प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यालयातर्फे एक शोकपत्र जाहीर करण्यात आले। मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते। मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरींनी दुःख व्यक्त केलं। भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट त्यांनी केलं। मनमोहन सिंग यांच्या निधनाचं राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलं। माझे आदर्श आणि मार्गदर्शक मी गमावले असं म्हणत त्यांनी एक भावुक पोस्ट केली आहे। भारतानं एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावला। ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। जागतिक धुरंधर नेता गमावला असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलं। मनमोहन सिंग यांच्या निधनाचं नितीन राऊत यांनी दुःख व्यक्त केलंय। देशाचा कोहिनूर हिरा हरपला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली। आर्थिक स्थिरता देणारा आधारस्तंभ आणि या देशाला आर्थिक सुबत्तेमध्ये भरभरून हा देश उभा करणारा एक पंतप्रधान म्हणून ज्यांनी जे काम केलं ते प्रचंड मोठं होतं। अशा नेत्याला आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी देशामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे। असा नेता पुन्हा होणे नाही। खरं तर त्यांच्यावर पोल स्कॅम, सेक्टम अशा प्रकारचे घोटाळ्यातून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यात ते प्रामाणिक होते, अजिबात डगमगले नाही। कुठल्याही आरोपावर ते कधी रिॲक्ट झाले नाही, कधी संयम ढळू दिला नाही। अनेक आरोपांना त्यांनी त्यांच्या कार्यातून, कामातून, निर्णयातून उत्तर दिलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक, मृदुभाषी, संयमी, सुसंस्कृत असा राजकारणी, असे महान व्यक्ती या देशातून हरपले आहेत। याचं अतीव दुःख आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी म्हणजे कर्जमाफी त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारने केली होती। त्यांनी स्वतः विदर्भात येऊन परिस्थिती पाहिली वर्धा जिल्ह्यातील, त्यानंतर त्यांनी म्हणतात ते वर्धा जिल्ह्यात आले त्यावेळेस शेतकऱ्यांची अवस्था त्यांनी जवळून पाहिली। केवळ पाहून खोटी आश्वासनं दिली नाही, तर त्यांनी त्यावेळेस देशातील शेतकऱ्यांचा सरसकट 72,000 कोटीचं कर्ज त्यांनी माफ केलं। एक विदर्भासाठी तर एक फार मोठं काम त्यांनी केलं। सिंचन अनेक महाराष्ट्रातील प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करत असताना जो बंद पडलेला होता, बंद अवस्थेत होता गोशी खुर्द प्रकल्प,
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे। उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यात टेंभली गावामध्ये पहिला आधार कार्ड देण्यात आलं। मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका महिलेला पहिला आधार कार्ड दिलं गेलं। टेंभली गावात आदिवासी बांधवांनी त्यांचं स्वागत केलं। त्यांना आदिवासी बांधवांचे पारंपरिक चांदीचे दागिने भेटही देण्यात आले होते। भारताने आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावलाय आणि त्यांच्या समर्पणाने आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राचा कायापालट झालाय अशा भावना कपिल शर्मा यांनी व्यक्त केल्या आहेत। अभिनेता रितेश देशमुख याने सुद्धा विलासराव देशमुख यांच्यासोबतचा एक मनमोहन सिंग यांचा फोटो ट्विट केलाय आणि मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केल्या। भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावलाय आणि त्याचे आम्ही नेहमी ऋणी राहू असं यावेळेस रितेशने म्हटलंय। टीम इंडियाने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। मेलबर्नच्या मैदानात काळी पट्टी बांधत टीम इंडियाने आदरांजली वाहिली। तर सध्या संपूर्ण देशभरातून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। मात्र 15व्या लोकसभेच्या वेळी जेव्हा काँग्रेसची सत्ता होती आणि भाजप विरोधी बाकावर बसलेलं होतं त्यावेळेस दिवंगत मंत्री सुषमा स्वराज आणि माजी दिवंगत मनमोहन सिंग यांच्यात शेरोशायरी चांगलीच झालेली आणि ती गाजली देखील होती, ज्याची आठवण मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आज पुन्हा एकदा झाली। नेमकं काय घडलं होतं तेव्हा बघूयात। इधर उधर की ना बात कर, ये बता कि काफिला क्यों लूटा। तू इधर उधर की ना बात कर, ये बता कि काफिला क्यों लूटा। हमें रेज़नों से गिरा नहीं, तेरी रहबरी का ख्याल है। She is narrated in Urdu couplet. I would also do so and say, माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं। आणि यानंतरची बातमी पावसासंदर्भातली आहे। जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील 24 तासात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट शिवाय वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होण्याचा अंदाज आहे। या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट शिवाय वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय। तर 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे। हवामान विभागाचा हा अंदाज आहे। 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 27 डिसेंबरला दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकला सुद्धा चांगल्याच पावसाचा इशारा दिलेला आहे। 28 डिसेंबरला यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरला सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुरात गारपिटीची शक्यता आहे। यासह इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पुढे घेऊयात वेगवान पद्धतीने। मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल आलाय। त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीत समोर आलं। ही औषधं विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पुरवलेली आहेत। अन्न आणि औषध प्रशासनानं 2 कंपन्यांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत। वसईमध्ये मुलाच्या अंगावर गाडी चढवणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। तर वालीमधल्या एका प्रवाशानं ओला कार मागवली आणि त्याचवेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता, मात्र प्रवासी कारमध्ये बसला। त्यानंतर कार चालकाने या मुलाकडे पाहिलंच नाहीये। बेदरकारपणे कार चालवली आणि मुलाच्या अंगावरूनच गाडी नेली आहे। या मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे। त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय। शेतात गुरं चारण्यावरून आता 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे। 8 जण जखमी झाले। धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या कळमसरेमधली ही घटना आहे। जखमींमधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे।
टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीनंच दिल्याचं आता तपासात समोर आलं। वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी देण्यात आली। प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आलेली आहे। सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटकही केली आहे। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनानं संपूर्ण राजगुरुनगर हादरलंय। हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे। नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या। शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळले। राजगुरुनगरमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी सुरू असलेलं आंदोलन 9 तासांनंतर मागे घेण्यात आलं। पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलींच्या फोटोला हार घालून आंदोलन करण्यात आलं। आरोपींना फाशी द्या ही आंदोलकांनी मागणी केली आहे। आरोपींना फाशी द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जात असल्याचं आपण बघतोय। लोणावळ्यात बंदोबस्तावरच्या पोलिसांना 5 वर्षीय चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केलाय। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। चॉकलेटचा आमिष दाखवून या चिमुरडीला सचिन सस्तेने आडोशाला नेलाय। तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र मुलीनं पालकांना ही संपूर्ण गोष्ट सांगितली आणि त्यानंतर या पोलिसाला अटक झाली आहे। प्रसिद्ध आरजे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिमरन सिंहने आत्महत्या केली। 22 वर्षाच्या सिमरनचा मृतदेह तिच्या गुरुग्राममधल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळलाय। मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलीस तपास सध्या सुरू आहे। जळगावच्या भादलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बिकट झाली आहे। 1865 मध्ये झालेले बांधकाम मोडकळीस आले, त्यामुळे वर्गातील मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। प्रशासनानं शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। नदीपात्रात जनावरं, निर्माल्य, मूर्ती, देवाचे फोटो, दशक्रिया विधी वस्त्र टाकलेत। नदी प्रदूषित झालेली आहे। चंद्रभागा नदी स्वच्छ करा, अन्यथा नदीतील कचरा अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकू असा इशारा महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय। परप्रांतीयांच्या वाढत्या मुजोरीबाबत सरकारने उत्तरं द्यावी ही मागणी करणारं फलक गिरगाव आणि मुंबईमधील काही ठिकाणी लावण्यात आलं। आम्ही गिरगावकर या संस्थेने हे बॅनर लावले। मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी कधी थांबणार असा सवाल सरकारला विचारण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झाली आहे। कापूस केंद्रांवर कापसाला समाधानकारक भाव मिळत नाहीये। शेतकरी त्यामुळे आता चिंतेत सापडलाय। तर जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे 600 रुपयांची घसरण झाली आहे। पपईच्या दरात मोठी घसरण झाली। पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला, तर वातावरणातील बदलाचा फटका पपईला बसतोय। बाजारात कवडी मोल भाव मिळतोय। बाजारात 8 ते 10 रुपये प्रति किलो दर पपईला सध्या मिळताना दिसतोय। मकर संक्रांतीसाठी तिळाचे भाव यंदा 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढलाय, त्यामुळे नात्यातील गोडवा आता महाग झालाय। गेल्या 15 दिवसात थंडीचं प्रमाण वाढलंय। गुजरातमधून गुळाच्या मागणीमध्ये वाढ झाली, याचा अनुकूल परिणाम गुळाच्या वाढीवर झालेला आहे। तर 300 ते 400 रुपयांनी गुळाच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितलंय। देशात डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली आहे। आता वाटाण्याच्या खुल्या आयातीला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। वाटाणा आयातीवर शुल्कासह कोणतेही बंधन नाही आहे, त्यामुळे 24 लाख टनांची आयात झाली आहे। कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद करावी ही मागणी सीएआयने सरकारकडे केली। देशात 95% कापूस बीटी आहे, मात्र जीएम तंत्रज्ञानात कोणतीच सुधारणा केलेली नसल्यानं गुलाबी बोंड अळीने कापूस बियाण्यांना प्रतिकार विकसित केलाय। ढगाळ वातावरणामुळे शेवगा पिकावर परिणाम झालाय, तर फुलं गळू लागली आहे। यामुळे शेवग्याला किलोला 100 रुपयांचा भाव मिळतोय। मुंबईमध्ये लॅम्बोर्गिनी कार भर रस्त्यात पेटल्याचा व्हिडिओ समोर आला। 5 कोटींच्या लक्झरी कारला आग लागल्याचा व्हिडिओ बिझनेसमॅन गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावरती शेअर केला।
काही वेळानंतर लागलेल्या आगीमध्ये ही कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या आगीत कुणालाही इजा मात्र झालेली नाही। पुण्याच्या चांदणी चौक परिसरात इनोव्हा गाडीला आग लागली आहे। आगीत गाडी पूर्णतः खाक झाली, कोणती जीवितहानी झालेली नाही। अहिल्यानगरच्या सुपा MIDC मध्ये टायर कंपनीमधील टायरला आग लागली आहे। सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये विजयी कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात टायर जळून खाक झाले। अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। शेतजमिनीबाबत न्यायालयात त्रास होऊ नये यासाठी चाळीसगावमधल्या बहाळ या ठिकाणी सरपंचानं 70 वर्षीय तक्रारदाराकडे 10 लाखांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। 10 लाखांपैकी 2 लाखांची लाच घेताना सरपंच आणि लिपिकाला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। बातमी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याची शक्यता आहे। सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी अंत्यदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे। 3 मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यानंतर आता मोदी सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊ शकतात। आज काँग्रेस मुख्यालयामध्ये सुद्धा मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे। पुन्हा एकदा वळूयात उर्वरित बातम्यांकडे। पुण्याच्या थेऊर फाट्यावरील काकडी मळ्यात संशयित बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात आलाय। दहशतवाद विरोधी पथकानं छापेमारी केल्या। आरोपीने बेकायदेशीररित्या भारतामध्ये प्रवेश करत बनावट कागदपत्र बनवल्याचं समोर आलं। या प्रकरणी आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाला। छत्रपती संभाजीनगरच्या बापना ज्वेलर्समधील सेल्स मॅनेजरने आता 2.25 किलो सोन्यावर डल्ला मारलाय। ऑनलाईन जुगारासाठी आरोपीने चक्क 1,92 लाखांचा अपहार केलाय। संदीप प्रकाश कुलते असं आरोपी असिस्टंट सेल्स मॅनेजरचं नाव आहे। जिन्सी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। जेजुरीमध्ये रवींद्र पारखे यांनी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून विष पीत आत्महत्याचा प्रयत्न केलाय। त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती आणि त्यानुसार पोलिसांनी 3 खासगी सावकारांना अटक केली आहे। बीडमधील अंबाजोगाई पोलीस चौकी समोर एका तरुणावर चौघांनी चाकू आणि कोयत्यानं हल्ला केला। दारू पिण्यासाठी नकार देऊन शिवीगाळ केल्यानं हल्ला झालाय। पोलीस चौकी समोरच ही घटना घडली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यात पित्यासह भाच्यानं केलेल्या बेदम मारहाणीमध्ये युवकाचा मृत्यू झाला। पित्यासह भाच्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दारू पिऊन शिवीगाळ करत धिंगाणा घातल्यानं ही मारहाण करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अहिल्यानगरमधून शिताफीनं अटक केली। आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले असं त्याचं नाव आहे। या कुख्यात गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, बलात्कार, दरोडा, खुनी हल्ले, घरफोडी आणि चोरी यासारखे तब्बल 47 गुन्हे दाखल आहेत। यवतमाळच्या उमरसरा परिसरात गळ्यात नायलॉन मांजा अडकून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले। मनोज जयस्वाल हे आपल्या मुलाला घेऊन दुचाकीवरून जाताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला। त्यानंतर त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि दोघे खाली पडले। दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कार, टेम्पो आणि कंटेनरचा तिहेरी अपघात झाला। अंजुणारी घाटात अपघात झालाय। अपघातात 6 जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे। बातमी महत्त्वाची आहे, कारण विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचे 3 महिन्यांसाठीचे बुकिंग पहिल्याच दिवशी फुल झालंय। नित्यपूजेतून विठ्ठल मंदिर समितीला 3 महिन्यामध्ये सुमारे 55 लाख, इतर सर्व पूजांमधून 1,80,00,000 रुपयांचं उत्पन्न हे मिळणार आहे। भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। त्यानुसार राज्याच्या विविध भागातील भाविकांनी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे। जानेवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या नित्यपाद्य आणि तुळशी पूजेचे ऑनलाईन बुकिंग सुरू आहे। विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11,000 रुपये देणगी शुल्क हे आकारण्यात आलेलं आहे।